नियमामध्ये नसलेल्या लाडक्या बहिणींनी स्वतःहून आपले अर्ज मागे घ्यावेत, अन्यथा त्यांच्याकडून दंडासह वसुली केली जाईल असा इशाराच छगन भुजबळ यांनी दिलाय। त्यावरून निवडणुकीआधी अवैध अर्ज मंजूर कसे झाले असा प्रश्न आता विरोधक विचारू लागले आहेत। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। काही लोक म्हणतात ही निवडणुकीपुरतं आहे, तर हे आमच्या 2,70,00,000 जर महिला रणरागिणी लाटणं हातात घेऊन जर बाहेर पडल्या तर एक तरी माणूस फिरल का आमचा? द्यावंच लागेल ना आम्हाला। या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल। निवडणुकीआधी ज्या लाडक्या बहिणींबद्दल नेत्यांना मायेचा उमाळा येत होता, तेच नेते आता वसुलीचा इशारा देत आहेत। नियमात बसत नसलेल्या लाडक्या बहिणींनी स्वतःहून अर्ज मागे घ्यावेत, अन्यथा दंडासह त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील असा इशारा अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी दिला। निवडणुकीआधी असंख्य लाडक्या बहिणींचे अर्ज विना तपासणी मंजूर झाल्याचे आरोप विरोधक करत होते। मात्र त्यावेळी सत्ताधारी नेते प्रत्येक अर्ज तपासूनच मंजूर झाल्याचा दावा करायचे। मात्र निवडणुकीनंतर आता सत्ताधारी नेत्यांनीच नियमबाह्य असलेल्या लाडक्या बहिणींना अर्ज मागे घेण्याच्या सूचना केल्या, अन्यथा दंडासह वसुलीसाठी तयार राहा म्हणत इशारा देत आहे। त्यामुळे जर बोगस लाडक्या बहिणींचे अर्ज निवडणुकीआधी मंजूर केले गेले असतील तर त्यावर काय आणि कुणावर कारवाई होणार हे मात्र भुजबळांनी सांगितलं नाही। काही लोक म्हणतात ही निवडणुकीपुरतं आहे, निवडून आल्यानंतर योजना बंद करतील। अरे कसे योजना बंद करतील? आम्ही निवडून आलो, मंत्रिमंडळात आम्ही असणारच, आमचे महायुतीचे आमचं सरकार असणार। हे जर आम्ही बंद केलं तर हे आमच्या 2,70,00,000 जर महिला रणरागिणी लाटणं हातात घेऊन जर बाहेर पडल्या तर एक तरी माणूस फिरल का आमचा? द्यावंच लागेल ना आम्हाला। असं काय कर, मार्ग नाही, ते द्यावंच लागेल। सर्रास फॉर्म भरले गेले आणि सर्रास लोकांना घेतला फायदा। आता माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना, आणि जे ह्या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे। आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नये। याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं की या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल। मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून टाकलं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।